नमस्कार. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज जी मी कथा वाचणार आहे तिचं नाव आहे अपहृत आणि ती गोष्ट आपली मैत्रीण प्रगती हिने लिहिली असून ती मागच्या वर्षी अक्षय भाषा कथा स्पर्धेमध्ये विजेती ठरली होती. शनिवार. आहा, कल्पनेनेच काय मस्त वाटतं. हळूच घड्याळाकडे बघत मी पुन्हा अंथरुणात दडी मारली. एक कप फक्कड चहा मिळाला तर काय मज्जा येईल. पण इथे कोण देणार आयता चहा? छा, उठावंच आता. चहाच्या आठवणीने भरकन उठलेच. खिडकीतून बाहेर डोकावले तर बाहेर मस्त किंचित थंड हवा आणि जरासे ढगाळ आकाश. अगदी मला हवा तसा दिवस. फटाफट केटल ऑन केली, ब्रश उचलला, कपाट टी बॅग साखर घालून फ्रीजमधून दूध घेताना खिडकीखाली लक्ष गेले. हे काय, खाली कोणीतरी आहे. इतक्या सकाळी ही अवोकॅडो कार कुठेतरी हल्लीच पाहिली आहे. कुठे बरं? असेल कोणी घरमालकाचा सगळा सोयरा. मी तयार होऊन खाली आले तेव्हा गेटच्या बाहेर भरकन कोणीतरी गेले असं वाटलं. देवा, काय भास होत आहेत मला हल्ली. मन वढाय वढाय. अरे हो, वढाय मनाचं गाढ पुराण सांगणारी मी कोण? मी अश्लेषा मोने. 12वीत असताना बाबांची बँकेच्या आंतरराष्ट्रीय शाखेत बदली झाली आणि आम्ही तिघे म्हणजे आई, बाबा आणि मी न्यूयॉर्कला आलो. गुन्हेगारी कायदा या विषयात डिग्री घेऊन आता अटलांटाच्या जॉर्जिया विद्यापीठात सायबर गुन्हे चौकशीचे विशेष शिक्षण घेते. डिग्री करतानाच मॅडी म्हणजे मेधाशी घट्ट मैत्री जमली. दोघींनाही गप्पा, जुनी गाणी, जंगलात भटकणे, डोंगर चढणे असल्या मिळत्या जुळत्या गोष्टींचा शौक. त्यातच आम्ही गल्लीवाल्या म्हणजे 4 इमारतींच्या अंतराने स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या. नेमकी आजच मॅडी इव्हेंट प्लॅनिंगला गेली. मी पाण्याची बाटली आणि फोन जॉगर्स बेल्टमध्ये खोचला. आईला मेसेज केला आणि आज 3 किलोमीटर तरी हायकिंग करायचेच या निर्धाराने सायकल काढली. हायकिंगसाठी पार्किंगमध्ये सायकल स्टँडला कुलपात अडकवून निघाले. सुंदर पक्ष्यांचे आवाज, काही मुलामुलींचे, वयस्कर लोकांचे, लहान सहान जथ्थे हळूहळू चढताना दिसत होते. त्यांच्या गप्पा कानावर येत होत्या. मी वर चढताना एका ठिकाणानंतर सगळे आवाज बंद झाले. एका टोकावर येऊन मी समोरच्या दरीतले विहंगम दृश्य नजरेत साठवत होते. तेवढ्यात मागे पाचोळ्याचा आवाज झाला. ही चाहूल कोणाची पाठीमागे? कोण कोण आहे? काहीतरी तोंडावर उडाले. एकदम तोल जातोय असे वाटले. हा हात कुणाचा? नो नो, सोड सोड मला. शांतता. किती डोकं भणभणतंय. हा कसला वास आहे? हे काय? माझे हात कोणी बांधलेत? मी कुठे आहे? हॅलो हॅलो. भीतीची भयंकर जाणीव अंगातून सरसरत गेली. सगळं एवढं धुसर दिसतंय. डोळे चोळताही येत नाही आहेत. मला एक खुर्चीला बांधलंय. मी डोळे किलकिले करत बघितले. समोर एका खुर्चीवर तो बसला होता. हातात वाफाळणाऱ्या कॉफीचा कप आणि नजर माझ्यावर रोखलेली. कोण आहेस तू? मला का आणलंयस इथे? कळेलच. हे घे पाणी, असे म्हणत एक पाण्याचा पेला माझ्यासमोर आणून ठेवला. सोड मला. ओ, मी देतो म्हणत पेला माझ्या तोंडाला लावला. नको, आधी माझे हात सोड, मी रागात म्हणाले. सॉरी, एक थंड उत्तर. का बांधलेस तू मला? अचानक किडनॅप झाल्याची जाणीव मला सर्द करून गेली. मी त्याच्याकडे पाहिले. तो गुंड वाटत नव्हता. शांतपणे म्हणाला. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की सोडेन आणि कॉफीचे घुटके घेऊ लागला. काय हवंय तुला? मला इथे का आणलंयस? मी सभोवार एक नजर फिरवली. एक जुनाट केबिन असावी. कोपऱ्यात एक जुन्या पद्धतीचा स्टोर, तुरळक भांडी, एक टेबल आणि डाव्या कोपऱ्यात एक लाकडी पलंग. त्याला खेटून एक बसके जुने लाकडी कपाट. विचार काय विचारायचे आहे आणि सोड मला, मी तिडकीने म्हणले. तो नजर रोखून म्हणाला. ती कुठं आहे? कोणती? तुला माहीत आहे मी कोणाबद्दल विचारतोय? मला काहीच कल्पना नाही.
तू कुणाबद्दल विचारतोयस ते? मार्टिना, माझी एक्स आणि तुझी मैत्रीण. ती शॅलीला पळवून घेऊन गेली आहे. कोण मार्टिना, कोण शॅली? अशी माझी कोणी मैत्रीण नाही आहे. तो उपहासाने हसला. मला हे उत्तर अपेक्षितच होते. म्हणून तर बांधून ठेवलंय तुला. घे तू तुझा वेळ. खरे अखेळ कळेपर्यंत मी काही तुला सोडणार नाही. खरं तर शैली मिळेपर्यंत तू इथेच राहशील. आता मात्र मला घाम फुटला, कसा कोरडा झाला. मी पुन्हा विनवणी केली. मला नाही माहीत कोण मार्टिना ते. प्लीज. तो उठून जाऊ लागला. आसपास कोणतीही जाग, आवाज नव्हता. कदाचित कुठेतरी दूर जंगलात ही जागा असावी. मला असह्य असल्याची तीव्र जाणीव झाली. मी डोळे मिटून विचार करू लागले, ह्याला कुठे पाहिलंय? कॅफेमध्ये सँडविच घेताना हा मागे खेटून उभा होता. हो, हाच. लायब्ररीच्या बाहेर यानेच विचारले होते, अमुक अमुक कुठे आहे? आपण लक्ष न देता निघून गेलो. त्या दिवशी बसच्या बाहेरून हाच तर रोखून पाहत होता. आणि ग्रोसरी शॉपमध्ये कोणीतरी मागे असल्याचा भास झाला तेव्हा लगबगीने कोणीतरी दुसऱ्या ओळीत शिरताना दिसले. सुरुवातीला कोणीतरी पाहत आहे ही फक्त एक भावना होती, पण असे वारंवार घडू लागले होते. मेट्रो स्टेशनवर, मग कामाला जाताना आणि त्यानंतर दुकानात. मॅडी म्हणजे मेधा, माझी जीवाभावाची मैत्रीण. तिच्याशीही मी बोलले होते या बाबतीत. मॅडी, कोणी खरंच माझा पाठलाग करत असेल का गं? मॅडी थट्टा करत म्हणाली, अगं तुझ्यासारखी लोभस गोंडस मुलगी बघता कोणालाही तुझ्या पाठीमागे लागावंसं वाटेल बघ. चुप ग, कोणी माथे फिरू असला म्हणजे? मॅडी म्हणाली, अगं पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं ना. तेही खरंच. काय कारण असेल? तू खूप आवडली असशील, तुला काहीतरी विचारायचं असेल. शक्यता आहे. आणि अशी विचारांच्या गर्दीत मी हरवले असतानाच पाण्याचे शिंतोडे चेहऱ्यावर पडले. तो रोखून बघत म्हणाला, तूच तिला मदत केलीस ना? अवसान एकवटून मी म्हणाले, एक्सक्यूज मी? कोण? तू तिला मदत करून अजिबात चांगलं करत नाही आहेस. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती तरी ठामपणे सांगितले, मी खरंच कोणा मार्टिनाला ओळखत नाही. खोटं. तू लपवते आहेस माझ्यापासून. शैली तुझ्याकडे सुरक्षित नाही आहे. आता त्याचा स्वर धारदार झाला होता, पण त्याच्या डोळ्यात वेदना होती. तू मार्टिनाला ओळखतेस आणि तिला गायब होण्यासाठी तूच मदत केलीस. तिने माझी छोटी शैली उचलून नेली. कोणत्याही किमतीवर मला शैली परत हवी आहे. तिला ठेवण्याचा तुला काहीच अधिकार नाही. मी विचारले, का? तुला असं का वाटतंय? खरं तर माझ्यासाठी ती सगळी असंबद्ध बडबड होती. कारण मार्टिनाला पैसा आणि दारू दोन्हीचा हव्यास आहे. त्यासाठी चोऱ्याही करते. ती कधीही जेलमध्ये जाऊ शकते, कधी या देशातून हकलली जाऊ शकते. एकदा शैलीला घेऊन पळाली तर शैली परत कधीच दिसणार नाही आणि कदाचित पैशासाठी ती त्या बाळाला विकूनही टाकेल. हे बोलताना त्याचा स्वर कातर झाला होता. मी म्हणाले, मी तुला पुन्हा सांगते, मी अशा कुठल्याही व्यक्तीला ओळखत नाही आहे आणि कोणाचंही मूल माझ्याकडे नाही. माझ्याकडे प्रूफ आहे. तू तिची साथीदार आहेस. तूच तिला मदत केलीस. या त्याच्या आरोपाने मात्र मी वैतागले. काय पुरावा आहे तुझ्याकडे की मीच तिला मदत करतीये? त्याने स्वतःचा फोन काढला. फेसबुक उघडून एक फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये लाल कुरळ्या भरघोस केसांची, तपकिरी डोळ्यांची, भडक लाल लिपस्टिक लावलेली एक अतिशय आकर्षक गोरी स्त्री माझ्या शेजारी उभी होती. त्याने आणखी 3-4 फोटो दाखवले ज्यामध्ये ती स्त्री माझ्याशी काहीतरी बोलत होती. काही फोटो ग्रुपचे होते. मी तिचा माझा फोटो झूम करून दाखवायला सांगितला. फोटोत मला काही मागे बॅनर दिसले. ते पाहून अचानक सगळे तुकडे जुळू लागले. अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात येणाऱ्या अवैध स्थलांतरितांची मागे राहिलेली मुलं त्यांना मिळवून देण्यासाठी धडपड करणाऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमात मी स्वयंसेविका म्हणून गेले होते. अशा मुलांची अमेरिकेत कुठे व्यवस्था केली जाईल याबद्दलची माहिती मी देत होते.
या संदर्भात माहिती विचारण्यासाठी आलेल्यांमध्ये मार्टिना होती. तेव्हाचे हे फोटो आहेत. मला तिचे नावही आत्तापर्यंत माहिती नव्हते. त्याच्या रागाचा पारा चढला. तू खोटे बोलतेस माझ्याशी. तिनेच मला फोनवर सांगितलं होतं की एक एशियन मैत्रीण तिला मदत करते आहे आणि शैली तिच्याकडे सुखरूप राहणार आहे. मला खात्री आहे ती एशियन मैत्रीण तूच आहेस. शिस्तीत सांग, शैली कुठे आहे? मी विचारपूर्वक शांतपणे म्हणाले, मी हिला ओळखत नाही आणि शैली माझ्याकडे नाही, पण त्या दोघींना शोधण्यासाठी मी तुला मदत करू शकेन. त्याने माझ्याकडे एक स्थिर कटाक्ष टाकत माझी खुर्ची टेबलाजवळ सरकवली. तो टेबलाच्या दुसऱ्या टोकाला बसला. हे बघ, मी म्हणाले, मी भारतीय आहे, पण एशियन म्हणजे नुसत्या भारतीय बायकाच नव्हेत. त्या कार्यक्रमात मी फक्त एक स्वयंसेविका होते. ते फोटो कोणी काढले हे जसे मला माहीत नाही, तसेच माझ्याच बरोबरचा फोटो तिने तिच्या फेसबुकवर का टाकला हेही मला माहीत नाही. हा निव्वळ योगायोग आहे. तो हताश नजरेने खांदे पाडून हवेत बघत बसला. तू खरं सांगतेस? हो, मी खरं सांगते. मी तुझे दुःख समजू शकते आणि म्हणूनच मदतीचा हात पुढे करते आहे. तो सराईत गुंड नसून परिस्थितीने घायाळ जीव आहे हे आता माझ्या लक्षात येऊ लागले होते. माझा आत्मविश्वासही थोडा वाढला. मी एका कायदेतज्ञाच्या ऑफिसमध्ये अर्धवेळ काम करते आणि सायबर गुन्ह्याच्या विषयात विशेष शिक्षण पूर्ण करते. माझी तुला मदतच होईल. त्याच्या चेहऱ्यावरचा अविश्वास धीम्या गतीने कमी होतोय हे पाहून मी पुढे माहिती पुरवली. तसा स्वतःसाठी थोडाच वेळ मिळतो मला, पण तुझी अडचण बघून मी जमेल तेवढी मदत करीन. मंगळवारी आणि शुक्रवारी माझे काम संपल्यावर तू मला भेटू शकतोस. तशी काही वीकेंड्सला पण थोडा वेळ देऊ शकते. माझे आश्वासक बोलणे ऐकून त्याचा चेहरा निवळला आणि माझा आत्मविश्वास वाढला. त्याने पुढे येऊन माझे हात सोडवले. चुकूनही जर तू पळण्याचा प्रयत्न केलास तर जंगली श्वापदे तुला सोडणार नाहीत. त्याने जरब टिकवत म्हटले. माझे दुखणारे हात झटकत म्हणाले, थँक्यू. तू माझा पाठलाग करत होतास? हो, तुझा मार्टिना सोबतचा फोटोच तुझ्यापर्यंत पोचून गेला. मी दुखणारी मनगटं फिरवत विचारले, कसे काय? सांगेन नंतर कधीतरी. एक पाण्याचा पेला आणि कॉफीचा कप माझ्यापुढे ठेवत तो म्हणाला. कॉफीचा कप दोन्ही हातात धरत तो बाजूच्या खुर्चीत बसला. मी ब्रायन हिल्स, एक केमिकल इंजिनियर आहे. एका पेट्रोलियम कंपनीत नोकरी करतो. बालवाडीच्या अंगणात खेळणाऱ्या शैलीला खोटे बोलून मार्टिना घेऊन गेली. शैली ही छोटी बालिका आहे हे उमगले. अरे देवा, का बिचाऱ्या शैलीला, कशाला ती शिक्षा? मला ब्लॅकमेल करून तिला पैसे उकळायचे होते. मग तू पोलिसात तक्रार का नाही केलीस? तो म्हणाला, केली आहे. गुप्त रीतीने तपासही चाललाय, पण ती शैलीला नुकसान पोचवू शकते. गेल्या 3 महिन्यापासून मी सारखा शोध घेतो आहे. तिची सगळी ठिकाणं शोधली. एकदा तिने फोनवर सांगितले की शैलीला एका एशियन मैत्रिणीकडे सुरक्षित ठेवली आहे आणि तिथेच ठेवणार आहे. प्रत्येक वेळी नव्या नंबरने नव्या ठिकाणाहून ती फोन करते. तिचे सगळे कॉन्टॅक्ट्स धुंडाळू लागलो तेव्हा फेसबुकवर तुझ्याबरोबरचा फोटो सापडला. तुझा माझ्यावर विश्वास बसला असेल तर मला घरी जाता येईल का? माझे आई वडील मैत्रीण काळजीत असतील. तुझा सेलफोन आणि ऑफिसचा नंबर दे म्हणत नोंद करण्याच्या हेतूने फोन हातात घेऊन तो माझ्याकडे पाहू लागला. मी माझा नंबर घोकला. हा माझा सेलफोन नंबर आहे. बाकी माझे ऑफिस आणि घर ते तर तू शोधून काढलेच आहेस. मी नंबर देत टोमणा मारायला चुकले नाही. त्याने सॉरी म्हणत माझ्या वस्तू परत केल्या. माझा जॉगर्स बेल्ट, पाण्याची बाटली, चाव्या, फोन मिळाल्यावर जीवात जीव आला. वस्तू परत घेत मी ओळख करून दिली. बाय द वे, मी आशू अश्लेषा मोने. बाहेर तीच माझ्या घरासमोर पाहिलेली अवोकॅडो कार उभी होती. जंगलातून कच्च्या रस्त्यावरून अनाकलनीय मार्गाने त्या कारमधून 2 तासांनी मी घरी आले.
रविवारची दुपार संपायला आलेली. आई बाबा आणि माडीचे बरेच संदेश आणि संपर्काचे प्रयत्न फोन दाखवत होता. आईला फोन केला. ऑफिसच्या कामानिमित्त अचानक बाहेर जावे लागल्याची थाप मारली. घरात शिरताच दार लावून अंथरुणावर अंग झोकून दिले. एक विचित्र जाणीव मनात घर करून गेली. माझ्या जीवनातला एक दिवस जवळजवळ पुसला गेला होता. 2 दिवसांनी बुधवारी संध्याकाळी तो ऑफिसच्या इमारतीच्या दाराजवळ उभा होता. आम्ही जवळच्या एका कॅफेमध्ये गेलो. कॉफी ऑर्डर करून मी त्याच्याकडे पाहिले आणि सभ्यपणे माझी चौकशी करून झाल्यावर त्याने पुन्हा माफी मागितली. तो हळूहळू बोलू लागला. प्लॉटवर छोटी मोठी कामे करायला अवैध स्थलांतरित लोक येत. तिथेच मार्टिनाची ओळख झाली. मला आवडली. भेटी वाढल्या. आम्ही एकत्र राहू लागलो. तिला हॉलिवूडमध्ये नटी व्हायचे होते. मेकअप, शॉपिंग, पब, दारू, महागडे फोटो सेशन करणे असे तिचे अफाट खर्चाचे शौक. आणि माझा बँक बॅलन्स वेगाने कमी होऊ लागला. माझ्यावरचा शैलीची, माझ्या भाचीची जबाबदारी आहे. मला जास्त वेळ काम करावे लागे. शैलीला कधी घरात एकटेच तर कधी कुठेही ठेवून ती पबमध्ये गायब होऊ लागली. सिनेमात काम देतो म्हणणाऱ्या कोणाच्याही सोबत 4-4 दिवस गायब होणेही होतेच. आमची भांडणे वाढली. मी नाते तोडून तिला घरातून निघून जा म्हणून सांगितले. मी त्याला विचारले, इफ यू डोंट माइंड, तुझी बहीण कुठे आहे? माझी बहीण ब्रेन ट्यूमर होऊन जगण्याची झुंज देत गेली. शैली फक्त 1 वर्षाची होती. माझ्या बहिणीची ती एकुलती एक निशाणी आहे. आम्हा दोघांना आईनेच वाढवले. हे सगळे ऐकताना माझे अंतःकरण हळहळले. आम्ही वारंवार भेटू लागलो. मी वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधले. अवैध स्थलांतरितांच्या गटाचे शोध घेतले. माझ्या सायबर अभ्यासाचा वापर करत तिच्या फोन कॉल्सवरून तिच्या ठिकाणांचे नकाशे बनवून दिले. मार्टिनाचे सोशल मीडिया खंगाळून काढत बारीक निरीक माहिती जमा केली. मॅडीच्या ओळखीतून हॉलिवूडमध्ये माणसे पुरवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची माहिती मिळाली. तिथूनही थोडे सुगावे मिळाले. दिवस, आठवडे आणि महिने गेले. शोध सुरूच होता. रात्रीची फोनवरची संभाषणे, भेटी, कॉफी व तणावपूर्ण शोध. एकदा बोलताना ब्रायनला विचारलेच, पण तू मला शोधलेस कसे? यावर चेहरा गोरामोरा करत तो म्हणाला, फेसबुकवरच्या फोटोने मला अस्वस्थ केले होते. मी त्या संस्थेच्या कार्यालयात गेलो. स्वयंसेवक व्हायचे आहे असे सांगून कामाच्या माहितीसाठी स्वयंसेवकांची यादी मिळवली आणि प्रत्येक स्वयंसेवकाचे नाव व त्यानुसार फोटो शोधले. तुझे नाव मिळाल्यावर फेसबुक, गुगलवरून तुझी माहिती मिळवली. मग तुझा पाठलाग करू लागलो. त्या दिवशी तुला गाठून मी विचारलेही, मार्टिना कुठे आहे? पण तू लक्ष न देता निघून गेलीस. माझी खात्री झाली की तू नक्कीच मार्टिनाला मदत करतेस, म्हणूनच तू मला टाळते आहेस. मी माझी सारासार विवेकबुद्धीच हरवून बसलो होतो. मी तुझे घर शोधले आणि तुझा पाठलाग करून गुंगीचा फवारा मारून तुला बेशुद्ध करून त्या लॉक केबिनमध्ये घेऊन गेलो. माझ्या शिकारी मित्राची ही केबिन आहे. तिथे तुला मी बांधून ठेवले. मला माफ कर. मी विचार करायची शक्तीच हरवून बसलो होतो. मी हळूच त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाले, तुझ्या जागी जर मी असते तर कदाचित हेच केले असते किंवा असा काहीतरी विचार केला असता. माणूस अडचणींनी घेरला की सत्सद विवेक घालू लागतो. मार्टिनाचा फोटो स्थानिक वृत्तपत्रात दिला होता. एक दिवस एक फोन आला. मार्टिना एका सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात उचलेगिरी करताना पकडली गेली होती. पोलीस स्टेशनमधून बोलावणे आले. तिच्या राहत्या ठिकाणची झडती घेताना आजारी कोंडून ठेवलेली शेली पोलिसांना मिळाली. शेलीचा गार्डियन असल्याची खात्री करण्यासाठी ब्रायनची DNA चाचणी केली गेली. तोपर्यंत शैलीला एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मी अधूनमधून शैलीला भेटू लागले. त्या आईविना बाळाची अवस्था पाहून माझे मन भरून आले. मी आणि मॅडी तिला रोज वेळ काढून भेटायला जाऊ लागलो. जेमतेम 4 वर्षाची शैली खूपच गोड आहे. या सर्वात कुठेतरी काहीतरी वेगाने बदलत चालले होते. ब्रायनचा माझ्यावरचा विश्वास वाढला होता आणि मलाही हा साधा विश्वासू
प्रेमळ साथी आवडू लागला होता. लवकरच शैली कायदेशीररित्या ब्रायनला परत मिळाल्याची बातमी घेऊन तो हर्षभराने संध्याकाळी भेटायला आला. लायब्ररीच्या बाहेरील बाकावर माझा हात हातात घेत ब्रायन हळूच म्हणाला, आशू, मी हा हात कायमचा मागू शकतो, आयुष्यभरासाठीच्या सोबतीसाठी. भीतीने सुरू होत अनपेक्षितपणे सुंदर होत गेलेल्या या प्रवासाला मी त्याच्या खांद्यावर डोके टेकत होकार भरला. आणि ही होती माझी गोष्ट. धन्यवाद.